पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मस्तपैकी लाल मसूरची मध्ये डाळ एक रेसिपी दाखवणार आहे, पालक डाळ। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला लाल मसूरची मस्तपैकी पालक डाळची एक रेसिपी दाखवणार आहे। मस्तपैकी सोपी पद्धत आहे ही बघा। मस्त लाल मसूर मध्ये छान होते पालक डाळ। आता मी 2 वाट्या मस्त ग्लास अशी भिजत घातलेले आहेत मसूर डाळला। मी आता अर्धा तास झालेले भिजत घातलेले आहेत, जेणेकरून आपल्याला छान याची उकळून घ्यायचे पालक आणि डाळ। तर सर्वात पहिले मी पालक छान अशी एक जुडी घेऊन स्वच्छ धुवून पाण्यामध्ये चाळून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला डाळीमध्ये पालक टाकून शिजून घ्यायचे। ह्याच्यामध्ये मी घेणारे कांदा, एक टमाटा कच्चा घेतलेला आहे आणि 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या। सर्वात पहिले मी आता एका साईडला टोप ठेवलेला आहे। टोपामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला खाली मस्तपैकी मोकळी डाळ शिजता येईल म्हणून। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्याला मस्त डाळीला। पहिली डाळ आणि पालक एका बरोबर आपल्याला शिजवून घ्यायचे। तर सर्वात पहिलं मी आता तेल टाकून घेतलेले। तेल टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे। एक जोडी पूर्ण पालकची घेतलेली आहे मस्त मी। पालक घेतल्यावर त्याच्यामध्ये मी कांदा, टमाटा, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। आता डाळ टाकून घ्यायची याच्यावरती। आता हे पालकला मस्त पाणी सुटेल, कारण की पहिलं पालकला पाणी सुटल्यावर मग आपल्या याच्यामध्ये 1 तांबे पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला डाळ शिजून घ्यायची पालकमध्ये। हे बघा आता छानपैकी ह्याला पाणी छान असं सुटत आलेले। आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते 1 चमचा। मीठ टाकून घेतल्यावर 1 चमचा हळद टाकून घेते। छान असं पाणी सुकून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला छान आता पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी डाळ आणि पाल मस्तपैकी आपली शिजून होऊन जाईल। आता याच्यामध्ये अजून एक मी पाणी टाकून घेणार आहे। 1 तांब्या टाकून घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये परत आपल्याला वरून पाणी टाकता येणार नाही, कारण की चव आपल्याला थंड पाणी टाकलं की डाळीची चव उतरून जाते। आता मी ह्याच्यामध्ये बरोबर 2 तांबे पाणी टाकून घेईल। मी या तांब्याच्याच हिशोबाने माप घेतलेले आणि आता अजून 1 तांबे पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून घेतलेले मस्तपैकी छान झालेले। आता याच्यामध्ये मस्त आता उकळून द्यायचं मस्तपैकी डाळ आणि पालक मध्ये। नंतर आपल्याला वरून तडका द्यायचा घीचा। बघा मस्तपैकी डाळ छान आता आपली अशी छान आता उकळते मस्तपैकी। आता मसूरची डाळ आपल्याला छान शिजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मी चिंच घेतलेली आहे। चिंच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, बिया काढून घेतलेल्या आहेत मी। आता ह्याच्यामध्ये चिंच टाकून घेतल्याच्या नंतर कैरी पण तुम्ही टाकू शकता। आता कैरीचं एवढं नाही आहे, पण चिंच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। मस्तपैकी आता आपल्याला ही डाळ अजून बारीक गॅसवरती शिजून घ्यायची, जसं की आपल्याला ही लाल मसूरची डाळ आहे ती आपल्याला शिजली पाहिजे। साईडला टोप ठेवलेला आहे मस्तपैकी, आणि मी आता 1 चमचा याच्यामध्ये घी टाकलेली आहे मस्तपैकी। या साईडला मस्तपैकी आता डाळ छान होते, उकळली मस्तपैकी। आता आपल्याला तडका द्यायचा। आता बघा या साईडला मस्तपैकी आपली डाळ छान अशी उकळते, डाळ मस्त शिजलेली आता याच्यामध्ये, जेणेकरून मस्त आता आपला तडका द्यायचा आहे घीचा। आता मी एका साईडला टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये आता मी घी आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं, लसूण, राई आणि जिरा, राई जिरा, त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे आपल्याला। हिंग टाकून घेतलेली मस्तपैकी। छान आता आपलं झालेलं आहे, मस्त आपलं ब्राऊन छान झालेलं आहे लसूण। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तडका छान दिलेला आहे आपल्या
मस्त सुगंध डाळीला येते, छान मस्त झाले, सुगंध डाळीला यायला लागलेला आहे. खळखळीत आपली छान अशी उकळून द्यायची डाळ. आता 5 मिनिटं आपल्याला फास्ट गॅसवरती छान अशी उकळून द्यायची, जेणेकरून आपली डाळ मस्त झालेली आहे. हे बघा छानपैकी आता मस्त लाल मसूरच्या आपली मस्त पालक डाळ झालेली आहे. मस्त रेसिपी छान झाली, लवकरात लवकर होणारी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.